हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण तीळ गुळाचे लाडू. अगदी करायला सोपे आणि हाताला चटका न बसता आपण हे तीळ गुळाचे लाडू बनवणार आहे. त्यासाठी एक कढईमध्ये 2 वाट्या मी इथे तीळ घेतले आहे. तीळ छान तडतडेपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे. व्यवस्थित असे मंद आचेवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजताना काळजी घ्यायची आहे. मंद आचेवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे आणि सतत त्याला ढवळत राहायचं आहे. स्पॅच्युलाने हे ढवळत राहायचं आहे. व्यवस्थित असे खरपूस असे आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे. छान आपले तीळ तडतडपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. व्यवस्थित असे तीळ भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ आपल्याला थंड व्हायसाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच आपल्याला यासाठी पाक करायचा आहे. पण पाक एकदम वेगळ्या पद्धतीने आपण इथे पाक करणार आहोत. हाताला चटके न बसता आपण हे लाडू अगदी सहजपणे वळू शकतो, याची गॅरंटी मी इथे तुम्हाला देणार आहे. व्यवस्थित असं जर आपण पाक केला ना, आपल्या हाताला अजिबात चटके बसणार नाही. चला तर मग आपण पाक करणार आहोत. छान तीळ तडतडलेले आहे. छान तीळ तडतडल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे ताटामध्ये तीळ थंड व्हायसाठी ठेवायचे आहे. त्यानंतर याच कढईमध्ये सेम कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्टँड ठेवायचं आहे आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये गंज ठेवायचं आहे. गंजामध्ये आपल्याला इथे 2 कप गूळ घ्यायचा आहे. इथे 1 वाटी टाकताना तो व्हिडिओ स्किप झाला आहे. त्यानंतर 2 वाटी इथे गूळ टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. साधारण 15-20 मिनिटं याला लागतात. छान गूळ वितळला आहे, बघू शकता तुम्ही. या पद्धतीने जर तुम्ही पाक करणार ना, तर अगदी आपले लाडू हाताला चटका न बसता छान आपण सहज हे लाडू वळता येतात. या पद्धतीने नक्की एकदा लाडू ट्राय करसाल. इथे छान गुळाचा पाक झालेला आहे. त्यानंतर यामध्ये 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे लाडू करताना लाडूला छान चकाकी येते आणि छान तुपाची चव लाडूला येते. 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे गूळ आपल्याला जे तीळ भाजले आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला हे पाक थोडा गरम असतो, त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं तीळ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व गूळ पाक मी इथे काढून टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत आहे. त्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला इथे हातानं छान याला तिळाला आणि गुळाला मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या वेळानंतर हा पाक थंड होतो आणि व्यवस्थित असं आपण हे तीळ व्यवस्थित असं मिक्स करू शकतो. त्यामुळे या पद्धतीने जर पाक केला ना, तर अगदी हाताला चटका न बसता आपण व्यवस्थित सहजपणे आपल्याला हे लाडू वळता येतात. तिळाचे लाडू करणं खूप कठीण हा टास्क वाटतो, कारण की पाक हा गरम असतो आणि हाताला चटके लागण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे या पद्धतीने पाक करा आणि या पद्धतीनेच लाडू करा. तुम्हाला रेसिपी थोडी जर आवडली असेल तर 1 लाईक नक्की करसाल. छान हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. त्यामधलं थोडंसं पोर्शनमध्ये तीळ घ्यायचं आहे आणि छान थोडंसं प्रेस करत करत आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे. अगदी व्यवस्थित असे लाडू हे वळल्या जातात बघा. या पद्धतीने काही लाडू मी वळून दाखवत आहे. छान व्यवस्थित असे लाडू वळलेले आहे, बघू शकता. छोट्या प्रमाणात पोर्शन घ्यायचं आणि व्यवस्थित असे लाडू वळून घ्यायचे आहे. या पद्धतीने हे लाडू वळलेले आहे. दुसऱ्या पद्धतीने तुम्ही लाडू वळू शकता. एक हातामध्ये पोर्शन घ्यायचा आणि दोन्ही हाताने मिळून हे लाडू वळून घ्यायचे आहे. वरच्या हाताने प्रेस करत करत खालच्या हाताला प्रेस करत करत छान लाडू वळून घ्यायचे. या पद्धतीने लाडू वळल्यानंतर अगदी सहज पद्धतीने लाडू वळले जातात. दोन्ही पद्धतीने तुम्ही लाडू वळू शकता. अगदी सहजपणे हाताला चटका न बसता हे लाडू आपण वळू शकतो. यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि छान तिळाचे लाडू एन्जॉय करा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एखाद्या छानच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.